होत असतो. तर बघा आता शेंगदाणे थोडेसे भाजत आलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे आपल्याला आता शेंगदाण्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. तर ही पद्धत मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेली आहे. ज्यावेळेस आपण शेंगदाण्याची कोणतीही भाजी किंवा पदार्थ करतो किंवा आपल्याला तो पदार्थ जास्त दिवस टिकवायचा असतो, लाडू असो किंवा, तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने ह्या शेंगदाण्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजे जी शेंगदाणे जे आहेत ते छान असे खरपूस भाजल्या जातात आणि याच्यापासून जो पदार्थ तयार आपण करत असतो तो खूप छान होतो, मस्तपैकी खमंग होतो. तर त्यामुळे अगदी शेंगदाण्याला थोडेसे डाग पडले की त्यावरती आपण असे हे थोडंसं पाणी शिंपडून परत एकदा छान असं ते भाजून घ्यायचे आहे. यामुळे काय होतं की शेंगदाण्याचा कोणताही पदार्थ जर आपण खाल्ला तर आपलं एकतर डोकं धरत नाही किंवा डोकं दुखत नाही, ॲसिडिटी होत नाही आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या जातात. त्यामुळे तो पदार्थही छान